नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। दिवाळीचा प्रकाश अगदी दारात होता। घराघरातून लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू होती। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरे स्वच्छ करण्यात येत होती। अशाच एका घरात मातेच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच एका चोरट्याने आपले डोळे लावले होते। ही घटना घडली नाशिक रोडच्या पार्थप्रभा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये। फिर्यादी महिलेने दिवाळीच्या साफसफाईसाठी एका महिलेला कामावर ठेवलं होतं। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दागिने कपाटात ठेवण्यात आले, परंतु संध्याकाळी दागिन्यांचा पत्ता नव्हता। 7.5 तोळे सोने कोणी चोरले याचा शोध सुरू झाला। घरातील सर्व सदस्यांना धक्काच बसला। दिवाळीचा आनंद काळोखात बदलण्याची भीती निर्माण झाली। अशा परिस्थितीमध्ये नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आपले कौशल्य दाखवले। पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला। सूक्ष्म निरीक्षण, बारकाईने केलेला तपास आणि गुप्तहेरांच्या मदतीने पोलिसांना लवकरच यश मिळाले। चोरी करणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून साफसफाईसाठी आलेली महिलाच होती। तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली। सुरुवातीला तिने उडवडीची उत्तरं दिली, पण पोलिसांसमोर तिचे खोटेपणा टिकू शकला नाही। अखेर तिने गुन्हा कबूल केला। पोलिसांनी तिच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त केले। दिवाळीच्या आधीच फिर्यादी महिलेला तिचे दागिने परत मिळाले। नाशिक रोड पोलिसांनी दाखवलेल्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पथकाचं कौतुक केलंय। दिवाळीच्या सणासुदीमध्ये शहरातील नागरिकांना सुरक्षित वाटावं यासाठी पोलीस हे दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत, हेच या घटनेवरून सिद्ध झालंय। दिवाळीच्या धामधुमीमध्ये राजराजेश्वरी परिसरामध्ये राहणारे फिर्यादी होते। तर त्या फिर्यादी या त्यांच्या घरामध्ये साफसफाईसाठी एक महिला त्यांनी बोलवली होती आणि त्या संधीचा फायदा घेऊन सदर महिलेने त्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचे जे दागिने ठेवले होते फिर्यादी यांचे, तर त्या चोरट्या महिलेने चोरून नेलेले होते। त्या संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती। त्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमघर गुन्हे शोध पथक हे करत होते। तर सदर तपासादरम्यान मध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमघर आणि नाना पानसरे या दोघांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की प्रज्ञा घोडे नावाची एक महिला आहे, तर सदर महिलेने ते दागिने चोरल्याची खात्रीशीर माहिती होती। त्या पद्धतीने सदर महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार अधिकारी यांच्या मदतीने तिच्याकडे व्यावसायिक कौशल्याचा आणि मानवी कौशल्याचा वापर करून विचारपूस करता सदरचा गुन्हा हा तिनेच केल्याची तिने कबुली दिली। त्याप्रमाणे तिच्याकडे विचारपूसी दरम्यान मध्ये टोटल 7 तोळे सोन्याचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सौ मोनिका राऊत मॅडम, तसेच नाशिक रोड पोलीस विभाग श्री डॉक्टर सचिन बारी सर व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।